हॅलो स्टुडंट्स, आपला 10 सायन्स पार्ट 2 चा पेपर उद्या आहे. आपले सायन्स पार्ट 2 मधले जे चॅप्टर्स आहेत 10 त्यामध्ये महत्त्वाचे कोणते पॉइंट्स आहेत, टॉपिक्स आहेत ज्यावर बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन येतात हे बघणार आहोत. तर चला चालू करूया. तर सर्वप्रथम आपण बघूया कोणता चॅप्टर किती मार्क्सला आहे. हेरिडिटी अँड इव्होल्यूशन 5 मार्क्सला आहे. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 6 मार्कला आहे. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 7 मार्कला आहे. एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट 7 मार्कला आहे. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी 6 मार्कला आहे. ॲनिमल क्लासिफिकेशन 6 मार्कला आहे. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी 6 मार्कला आहे. सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी 6 मार्कला आहे. सोशल हेल्थ 6 मार्कला आहे. डिझास्टर मॅनेजमेंट 5 मार्कला आहे. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं सोशल हेल्थ, डिझास्टर मॅनेजमेंट 6 आणि 5 11 मार्क, तसेच हेरिडिटी आणि इव्होल्यूशन 5 मार्क. हे जे पूर्ण 16 मार्काला आहे. खूप सोपं आहे आणि खूप सिंपल असतं यामध्ये. या चॅप्टरमध्ये ते आपण बघणारच आहोत. तर एकदम बोनस चॅप्टर असल्यासारखे आहेत आणि लास्टचे जे 9th आणि 10th जो चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःचं मनाचं पण एक्सप्लेनेशन देऊ शकता कधी-कधी, जर तुम्हाला बुकिश लँग्वेजमध्ये लिहिता येत नसेल तर. तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट चॅप्टर आहे हेरिडिटी आणि इव्होल्यूशन. तर यामध्ये आपल्याला जे ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय हे आपल्याला येऊ शकतं, ते आपल्याला माहित पाहिजे. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? ट्रान्सक्रिप्शन म्हणजे डीएनए टू एमआरएनए जी इन्फॉर्मेशन जाते. तसेच एमआरएनए टू प्रोटीन जे होते त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन म्हणतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे हा म्युटेशन. तर म्युटेशनवर खूप वेळा एमसीक्यू आलेला आहे एक्झाममध्ये आणि हा जेनेटिक डिसऑर्डर आहे सिकल सेल एनिमिया म्युटेशनमुळे होतो. इव्होल्यूशनची डेफिनिशन विचारली आहे. इव्होल्यूशनची डेफिनिशन आहे, इम्पॉर्टंट आहे, येऊ शकते आपल्याला एक्झाममध्ये, ती पाठ करून घ्या. इव्होल्यूशनची दुसरी एक डेफिनिशन आहे. इव्होल्यूशनची दुसरी एक डेफिनिशन आहे, तर ती पण बघून घ्या. नंतर आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे स्टुडंट्स. तर या पॉइंटवर दरवर्षी एक ना एक क्वेश्चन विचारतो आणि मॅक्सिमम आता मी तुम्हाला दाखवणार यामध्ये काय विचारतात ते. तर हा चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन आणि डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हे जे 2 पॉइंट आहेत, या 2 पॉइंटवर खूप वेळा बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन आलेले आहेत आणि यावर्षी पण या 2 पॉइंटवर क्वेश्चन येणार म्हणजे येणार. एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशनमध्ये मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, नंतर एनाटॉमिकल एव्हिडन्सेस, ही डायग्राम करून ठेवा. त्यानंतर वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल ऑर्गन हा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला आहे आणि खूप वेळा विचारतात. कदाचित यावर्षी पण आपल्याला येऊ शकतो. तर हे जे इथं डायग्राम दिलेले आहेत, तर या डायग्राम पण क्वेश्चनमध्ये येतात. ह्या ज्या इयर मसल्स आहेत, विजडम टीथ आहे, टेल बोन कॉकिक्स आहे, अपेंडिक्स आहे, याच्या डायग्राम पण येतात. त्याच्यानंतर पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, तर फॉसिलची डेफिनिशन, नंतर कार्बन डेटिंग आणि नंतर आहे कनेक्टिंग लिंक्स. कनेक्टिंग लिंकचे फोटो पण आपल्याला आलेले आहेत. बोर्ड एक्झाममध्ये फोटोवरून आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. तर त्या कनेक्टिंग लिंक कोण आहे? डगबिल प्लॅटिपस, लंगफिश आणि पेरिपेटस हे 3 आपल्याला एक्झाम्पल आहेत बुकमध्ये दिलेले, ते करून घ्या. त्यानंतर इम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस खूप रेअरली विचारलं जातं, पण करून घ्या. लॉंग आन्सरमध्ये विचारलं तर आपल्याला आलं पाहिजे. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, खूप वेळा मल्टिपल टाइम डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शनवर क्वेश्चन आलेला आहे. तसंच ते ज्याचे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शनचे जे ऑब्जेक्शन आहेत, त्या ऑब्जेक्शनवर खूप वेळा क्वेश्चन आलेले आहेत 2 मार्क्ससाठी. नंतर आहे लामार्किझम. लामार्किझमवर क्वेश्चन आलेले नाहीत आतापर्यंत, पण सायन्स पार्ट फर्स्ट पेपर बघता यावर्षी लामार्किझमवर क्वेश्चन येण्याची शक्यता आहे, कारण विचारलेलं नाही आतापर्यंत, म्हणून तुम्ही करून घ्या. स्पेशिएशन डेफिनिशन लक्षात ठेवा. ह्युमन इव्होल्यूशनमध्ये जास्त तुम्हाला काही विचारत नाहीत. यामध्ये फक्त तुम्हाला आताचा जो मॉडर्न ह्युमन आहे त्याचं नाव काय आहे? होमोसॅपियन. त्याचं नाव काय आहे? होमोसॅपियन्स. तर हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर त्यानंतर एक्सरसाइजमध्ये ही फ्लो चार्ट आहे, तो पण करून घ्या. नंतर जे तुम्हाला इथून मागे एमसीक्यू वगैरे आलेले आहेत एक्सरसाइजमधले, तर ते पण तुम्ही करून घ्या. नेक्स्ट चॅप्टर आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. तर यामध्ये आपल्याला प्रत्येक फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट पासून किती एनर्जी मिळते, फॅट्स पासून किती एनर्जी मिळते हे विचारलेलं आहे एमसीक्यू मध्ये. तर 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट मिळते आपल्याला. त्यानंतर ही डायग्राम पण एका एक्झाममध्ये आलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथं एरोबिक रेस्पिरेशनच्या स्टेप दिलेल्या आहेत. एरोबिक रेस्पिरेशनवर खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे. तर त्या 3 स्टेप कोणत्या आहेत? ग्लायकोलिसिस, ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड, म्हणजे आपण क्रेब सायकल म्हणतो, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. तर ही डायग्राम आहे 2.2. तर ही डायग्राम एक्झाममध्ये आलेली आहे. त्यानंतर हे एटीपीची इन्फॉर्मेशन वाचून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत या डायग्रामवर क्वेश्चन आलेला नाही, पण येऊ शकतो. त्यानंतर हे फ्लो चार्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. या फ्लो चार्टवर खूप वेळा एक्झाम आलेली आहे, एरोबिक रेस्पिरेशन आणि एनारोबिक रेस्पिरेशनचं. त्यानंतर आपल्याला इथे एक सायंटिफिक रिजन आहे बघा, वी फील टायर्ड. कारण काय होतंय, आपल्या आपल्या मसल्समध्ये लॅक्टिक ॲसिड अॅक्युमुलेट होतो, त्यामुळे आपल्याला टायर्ड फील होतं. तर खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे सायंटिफिक रिजन इथं यावर. नंतर एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट. तर हा जो फ्लो चार्ट आहे, या फ्लो चार्टवर कोरिलेशनमध्येच फिल द ब्लँक मध्ये पण क्वेश्चन येतात. अमायनो ॲसिड तसेच प्रोटीन डिफरंट पार्टमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल स्किनमध्ये मेलेनिन, केराटिन नावाचं प्रोटीन आहे. अशा प्रकारे त्याच्यानंतर दिलं इथं आपल्याला पर ग्रॅम लिपिडला किती 9 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला भेटते, ते दिलेलं आहे, ते पण लक्षात ठेवा. नंतर विटॅमिन्स पण खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे. सोपं आहे, खूप सिंपल आहे. 2 टाइप्स आहेत विटॅमिनचे, फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबल बी आणि सी आहेत आणि फॅट सोल्युबल कोणते आहेत? ए, डी, ई, के. अशा प्रकारे. नंतर वॉटर बद्दल इन्फॉर्मेशन आहे आणि फायबर बद्दल आहे. तर फायबर इज ऑल्सो इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स म्हणून आपल्याला सायंटिफिक रिजन येतं. त्यानंतर आहे सेल डिव्हिजन, इसेन्शियल लाईफ प्रोसेस. लॉंग आन्सरसाठी क्वेश्चन येतात आपल्याला, किंवा डिफरन्स विचारतात मायटोसिस आणि मिओसिसचा. तर ह्या ज्या आपल्याला 4 स्टेप दिलेल्या आहेत, तिथं 4 स्टेप दिलेल्या आहेत सेल डिव्हिजनच्या, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टीलोफेज. तर त्या व्यवस्थित करून घ्या. लॉंग आन्सरसाठी पण विचारतात, तसेच डिफरन्ससाठी पण विचारतात. आपल्याला मिओसिस बद्दल जास्त क्वेश्चन विचारत नाहीत, कारण मिओसिस आपल्याला डिटेलमध्ये दिलेलं नाहीये. तर अशा प्रकारे
तर डिफरन्स खूप वेळा येतो या चॅप्टरमधून मायटोसिस, मिओसिस, एरोबिक आणि एनारोबिक रेस्पिरेशन. तर करून घ्या. ते सायंटिफिक रिजन पण येतात, ते करून घ्या ते. नंतर आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 7 मार्कला आहे. खूप सिंपल टॉपिक आहे. यामध्ये आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन दिलेलं आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये होतं. तर यामध्ये ज्या सगळ्या डायग्राम दिलेल्या आहेत त्या सगळ्या डायग्राम इथून मागे क्वेश्चन आलेले आहेत. तर डायग्राम करून घ्या. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये बायनरी फ्युजन आहे आणि बायनरी फ्युजन जे आहे ते किती प्रकारचं आहे? 3 प्रकारचं आहे. सिंपल बायनरी फ्युजन अमिबामध्ये, ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन पॅरासियममध्ये आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन युग्लिनामध्ये. तसेच मल्टिपल फ्युजन आहे ज्यावेळेस स्टार्वेशन स्टार्वेशन किंवा फूड वगैरे फूड ईटीसी जर कमी असेल त्यावेळेस अमिबा परफॉर्म करतो मल्टिपल फ्युजन. तर इथं दिलेलं आहे मल्टिपल फ्युजनवर क्वेश्चन आलेला आहे. ही डायग्राम महत्त्वाची आहे. नंतर बडिंगची पण डायग्राम एका क्वेश्चन एक्झाममध्ये आलेली आहे. नंतर आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन दिले, स्पायरोगायरामध्ये होतं. नंतर रिजनरेशन आहे ते प्लॅन एरियामध्ये होते. तसेच वाइल्ड लिझार्डमध्ये लिमिटेड रिजनरेशन होतं. नंतर आहे बडिंग हायड्रामध्ये होतं, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन प्लांट्समध्ये होतं. तर ह्या डायग्राम आपल्याला क्वेश्चनमध्ये आलेले आहेत. स्वीट पोटॅटो, बायोफायलम पोटॅटो. नंतर स्पोर फॉर्मेशन हे पण लॉंग आन्सरसाठी येऊ शकतं. याची डायग्राम पण येऊ शकते. नंतर आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. यामध्ये बघा जनरली तुम्हाला पॅसेज टाइप क्वेश्चन येतील किंवा डायग्राम बेस्ड क्वेश्चन येतील. तसेच लॉंग आन्सरसाठी क्वेश्चन येतील. तर या चॅप्टरवर लॉंग आन्सरसाठी क्वेश्चन खूप वेळा आलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स आता ही डायग्राम येईल किंवा डायग्रामवरती क्वेश्चन येतील तुम्हाला किंवा पॅसेज पण येऊ शकतो. तसे डबल फर्टिलायझेशन ते पण इम्पॉर्टंट आहे आणि नंतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता मी आतापर्यंत जनरली ट्रेंड बघितलाय. ह्या ज्या 3 आहेत फ्लॉवर, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. या तिन्हीपैकी एकावर क्वेश्चन दरवर्षी येतो किंवा एक्स्ट्रामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल पण इन्क्लूड होतं. या सगळ्यांवर एकतर पॅसेज थ्रू तुम्हाला लॉंग आन्सर क्वेश्चन येईल किंवा तुम्हाला डायरेक्टली डायग्राम काढून 3 क्वेश्चन विचारले जातात. बरोबर. तर अशा प्रकारे या चॅप्टरवर क्वेश्चन आहेत. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. नंतर हे देईल तुम्हाला मॅन इज नॉट सोनली रिस्पॉन्सिबल फॉर सेक्स ऑफ चाइल्ड. तर तुम्हाला माहिती आहे मेलकडून काय येतं? मेलकडून XY क्रोमोझोम येतो आणि फिमेलकडून ओसाइट्समध्ये म्हणजे ओमध्ये काय असतो? XX क्रोमोझोम असतो. जर मेलकडून Y क्रोमोझोम आला तर जे चाइल्ड आहे ते काय होते? बॉय होते आणि जर मेलकडून X क्रोमोझोम आले स्पर्ममध्ये तर जे चाइल्ड आहे ते गर्ल चाइल्ड होतं. तर अशा प्रकारे सायंटिफिक रिझन आहे खूप इम्पॉर्टंट आहे. मागच्या वर्षी आलेला आहे. नंतर डेव्हलपमेंट अँड बर्थ रिअली विचारलेला आहे. मेन्स्ट्रुअल सायकल खूप इम्पॉर्टंट आहे. एका क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. तशीच ही डायग्राम पण महत्त्वाची आहे. करून घ्या. नंतर रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, सरोगेसी, स्पर्म बँक, सीमन बँक, ट्विन्स. आता याच्यामध्ये मोनोझायगोटिक ट्विन्स आणि डायझायगोटिक ट्विन्स यामधला डिफरन्स आपल्याला विचारतात. नंतर आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तर आणि हा जो तुम्हाला इथं एक्सरसाइजमध्ये दिलेला आहे डिफरन्स असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन 2025, 24, 22 आलेला आहे. या वर्षी पण आपल्याला येऊ शकतो. तर व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे आपला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ही डायग्राम आहे फूड चेनची. ती 9th पण आहे. करून घ्या. सोपी आहे, सिंपल. इकोसिस्टम तर हा फ्लो चार्ट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा चार्ट करून घ्या. नंतर रिलेशनशिप बिटवीन एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम. यामध्ये हे फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. तर हा फ्लो चार्ट महत्त्वाचा आहे. हा आपल्याला आलेला आहे. त्यानंतर हा फ्लो चार्ट कधीच तुम्हाला आलेला नाहीये आतापर्यंत. नंतर नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हे पण आलेलं नाहीये. फक्त हा फ्लो चार्ट तुम्ही व्यवस्थित करून घ्या नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनचा. नंतर नेक्स्ट हे जे लॉ आहेत या लॉवर तुम्हाला MCQ मध्ये क्वेश्चन आलेले आहेत. MCQ तसेच वन लाइनर क्वेश्चन आलेले आहेत. कोणते आहेत ते 2 लॉ? फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 अशा प्रकारे. तर हे जाधव मोलाई पँग आहे. यांचा पॅसेज पण आलेला आहे एका एक्झाममध्ये. नंतर आहे याच्यामध्ये तुम्हाला हे स्पेसिस डायव्हर्सिटी आणि डायव्हर्सिटी हे 1 मार्कला येऊ शकतं. तर ते करून घ्या. नंतर हे जे तुम्हाला डायग्राम दिसतात इथं कचरा कुंडी टाकतोय, ग्रीन एनर्जी आहे, सायकल आहे. यावर पण तुम्हाला फोटो आलेले आहेत की हे फोटो काय इंडिकेट करतात. बरोबर. तसेच हाऊ कॅन बी बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्ड ते लक्षात ठेवा. नेक्स्टला हा मानस नॅशनल पार्क आणि सुंदरबन नॅशनल पार्क. तर यामध्ये सुंदरबन नॅशनल पार्क वरती आपल्याला क्वेश्चन आलेला आहे. तर वेस्ट बेंगाल इज फॉर टायगर्स. बरोबर. सुंदरबन. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन स्पेसिस. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे या चॅप्टर मधला. यावर्षी म्हणजेच यावर्षी यावर क्वेश्चन येऊ शकतो आणि खूप वेळा इथून मागे क्वेश्चन आलेले आहेत. इंडिजिनस स्पेसिस, रेअर स्पेसिस. तर त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. कोणत्या स्पेसिस कोणत्या आहेत. तसेच इथं रिसायकल, वॉटर आणि सोलार दिलेलं आहे फोटोमध्ये ते करा. नंतर आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आता या चॅप्टरमध्ये तुम्हाला जनरली डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारलेले आहेत. बरोबर. तर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन जी होते ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनद्वारे होते. नंतर हे स्टीम टर्बाइन दिलेलं आहे. ह्याची डायग्राम आलेली आहे. आता यामध्ये सगळे फ्लो चार्ट करायचे आपल्याला. एकही ठेवायचं नाही. 5.4 तसेच 5.5 नंतर 5.6 ही डायग्राम लॉंग आन्सर क्वेश्चनसाठी आलेली आहे.
स्कीमॅटिक ऑफ थर्मल पॉवर प्लांट, तर ही करून घ्या. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स, प्रत्येक याचे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला प्रॉब्लेम्स लक्षात ठेवले पाहिजे, थर्मल पॉवर प्लांटचे प्रॉब्लेम्स काय आहेत. नंतर आहे प्लांट बेस ऑन न्यूक्लिअर एनर्जी, हा फ्लो चार्ट 5.8 करा. नंतर 5.9 पण फ्लो चार्ट करा. आणि ही जी डायग्राम आहे न्यूक्लिअर फिजनची, खूप वेळा बोर्ड एक्झाम मध्ये मल्टिपल टाइम्स रिपीट झालेली आहे, तुम्हाला स्कूलमध्ये पण रिपीट झालेली आहे, तर ती व्यवस्थित करून घ्या. नंतर खालची डायग्राम आहे 5.11, ही पण इम्पॉर्टंट आहे. नंतर हा फ्लो चार्ट आहे 5.12, 5.13 आणि 5.14, ही डायग्राम खूप वेळा एक्झाम मध्ये आलेली आहे. तसेच इथे दिले इलेक्ट्रिक जनरेशन आणि इन्व्हायरमेंटवर काय इफेक्ट होतात ते. नंतर आहे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, हा फ्लो चार्ट करा 5.15, नंतर 5.16. तर हा फोटो पण एक्झाम मध्ये खूप वेळा आलेला आहे. हायड्रो इलेक्ट्रिसिटी कशा प्रकारे वर्क करते, तसेच ऍडव्हान्टेज आणि प्रॉब्लेम काय आहे त्याचे, डिसएडव्हान्टेज ते तुम्ही करून घ्या. नेक्स्ट आहे 5.19, तर ही फ्लो चार्ट करा. आणि 5.20 ही फोटो आहे, तर तो एक्झाम मध्ये खूप वेळा आलेला आहे. नंतर 5.19 ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन इलेक्ट्रिक जनरेटर युजिंग विंड एनर्जी, अशा प्रकारे. नंतर इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युजिंग सोलार एनर्जी, यामध्ये आपल्याला ही 5.26 आहे, ती डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही पण इम्पॉर्टंट आहे 5.28, बरोबर. नंतर सोलार कॉईल, थर्मल पॉवर प्लांट, आणि ही पण 5.29 ची डायग्राम इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे दिलेला आहे डिफरंट 3 कॉलम मध्ये एंट्रीज, तर हा मॅच करून घ्या, येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. तर ॲनिमल क्लासिफिकेशन मी मध्ये सांगेल तुम्हाला, इंडिव्हिज्युअल जे फायलम्स आहेत त्या फायलम्सवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर हा फ्लो चार्ट आहे, हा फ्लो चार्ट करून घ्या. त्यानंतर कोड डाटाचे फीचर्स, कॅरेक्टर्स, नॉन कोड डाटाचे कॅरेक्टर्स ते करून घ्या. आणि हा फ्लो चार्ट इम्पॉर्टंट आहे 6.3. त्यानंतर क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, सेल्युलर आहे, टिश्यू लेवल आहे. नंतर बॉडी सिमेट्री, असिमेट्रिक बॉडी, रेडियल सिमेट्री आणि बायलेटरल सिमेट्री. इंडिव्हिज्युअल क्वेश्चन, वन लाइनर क्वेश्चन येऊ शकतात. जेम लेयर्स, बॉडी कॅव्हिटी, आणि हा फ्लो चार्ट इम्पॉर्टंट आहे, हा फ्लो चार्ट एक्झाम मध्ये विचारतात. आता यामध्ये तुम्हाला जो फायलम आहे, फायलमवर डायरेक्टली क्वेश्चन विचारतात, लाईक जेवढे सगळे फायलम आहेत त्याच्यावर. आणि इथं आतापर्यंत बऱ्यापैकी सगळ्यांवरच एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेले आहेत. फायलम पोरीफेरा, सिलेंटेरेटा, निडारिया, नंतर आहे प्लॅटीहेल्मिंथस आणि अस्चेल्मिंथस, प्लॅटीहेल्मिंथस आणि अस्चेल्मिंथसवर क्वेश्चन आलेले आहेत. नंतर आहे ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्या फायलममध्ये, कारण जगामध्ये सगळ्यात जास्त जी संख्या आहे ती आर्थ्रोपोडाचीच आहे. नंतर आहे मोलुस्का, नंतर इचिनोडर्मेटा, हेमिकॉर्डाटा. हेमिकॉर्डाटा इम्पॉर्टंट आहे, कारण हेमिकॉर्डाटा काय आहे, कनेक्टिंग लिंक आहे कॉर्डाटा आणि नॉन कॉर्डाटामध्ये. तर कनेक्टिंग लिंक मध्ये जर आलं तर तुम्ही हे पण लिहू शकता. नंतर आहे फायलम कोर्डाटा, त्याच्यामध्ये सब फायलम युरो कोर्डाटा आहे, व्हर्टिब्रेटा, क्रॅनिएटा खूप इम्पॉर्टंट आहे. यानंतर आपल्याला क्लास फायलम आहे तो डिवाइड झालेला आहे क्लासमध्ये, लाईक सायक्लोस्टोमेटा, पिस्चेस. तर इथून पुढचे खूप इम्पॉर्टंट आहेत, लाईक क्लास पिशेस, ॲम्फिबिया, रेप्टालिया, एव्स अँड मॅमेलिया. तर यामध्ये तुम्हाला सायंटिफिक रिझन विचारलं जाऊ शकतं, की जो टॉर्टाईज आहे, टॉर्टाईज ॲम्फिबियन्स आहे की नाहीये, तो पाण्यात जर राहतोय तर. टॉर्टाईज आहे तो त्याच्या स्किन रेस्पिरेशन करू शकत नाही. याच्या उलट काय होते, फ्रॉग आहे, वॉटरमध्ये राहिला तर स्वतःच्या स्किन पण रेस्पिरेशन करू शकतो. म्हणून ट्रू ॲम्फिबियन आहे फ्रॉग, आणि टॉर्टाईज नाहीये म्हणजेच कासव. तर अशा प्रकारे हा चॅप्टर आहे. हे फ्लो चार्ट दिलेले आहेत आपले, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट इम्पॉर्टंट आहे, करून घ्या. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट करून घ्या, येऊ शकतो एक्झाम मध्ये. तसे डिफरन्स विचारला जातो आपल्याला एक्झाम मध्ये वेगवेगळ्या क्लास मधला, तर तो आपल्याला आला पाहिजे. 7 चॅप्टर इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. यामध्ये महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेल की प्रत्येक मायक्रोब्स आहेत त्या मायक्रोब्सवर आपल्याला क्वेश्चन आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आता आपण डेअरी प्रोडक्टसाठी कोणते मायक्रोब्स यूज करतो, योगर्टसाठी स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस, लॅक्टोबॅसिलस जेलिब्रुकी. तर हे सगळे आपल्याला मायक्रोब्स काय आहेत लक्षात ठेवायचे आहेत. चीजसाठी लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रेमरी, स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस. तर हे आपल्याला पाठच करावं लागणार, त्याचा ऑप्शन नाहीये. प्रोबायोटिक म्हणजे लॅक्टोबॅसिलस कॅसे, बायफ्युडोबॅक्टेरियम, बायफ्युडम. नंतर ब्रेड, विनेगारवर MCQ येतो आपल्याला, 4% ॲसिटिक ॲसिड इज विनेगार. तर यासाठी कोण पाहिजे आपल्याला, सॅकॅरोमायसिस सेरेविसी. नंतर प्रोडक्शन ऑफ बेवरेजमध्ये हा जो चार्ट दिलेला आहे इम्पॉर्टंट आहे. नंतर मायक्रोबियल इन्झाईम्स आहेत, तर ते पण विचारले जातात कधी कधी. त्यानंतर आहे ऑर्गॅनिक ॲसिड यूज इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट अँड मायक्रोब्स युजफुल फॉर द सेम, म्हणजे जे मायक्रोब्स यूज केले जातात. हा फ्लो चार्ट इम्पॉर्टंट आहे, तर करून घ्या. त्यानंतर हे पण फ्लो चार्ट आहे, तो पण इम्पॉर्टंट आहे, हा पण क्वेश्चन मध्ये येतो. मी तुम्हाला सांगितलं जनरली जे मायक्रोब्स आहेत त्या मायक्रोब्सचा यूज आपल्याला येतो. मायक्रोब्स अँड फ्यूल, बायोफ्यूल, मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. तर पोल्युशन कंट्रोलचं येतं आपल्याला, सॉलिड वेस्ट, सिवेज मॅनेजमेंटचं, मॉडर्न लँडफिल्ड्स, सिवेज ट्रीटमेंट, क्लीन टेक्नॉलॉजी. तर याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे सिडोमोनास, SSP आणि अल्कॅनोव्हॅरॅक्स, बोर क्युमेन्सिस. तर हे आपल्याला येतं स्पिलिंग ऑफ पेट्रोलियमसाठी. खूप वेळा रिपीट झालेला आहे क्वेश्चन हा.
त्यानंतर बायो इन्सेक्टिसाइड आणि हे जे दिलेलं आहे फ्लो चार्ट तुम्हाला तो करून घ्या. त्यानंतर हे जॅन्थम गम, मायक्रोब्स हे फ्लो चार्ट येतात आपल्याला एक्झाममध्ये अशा प्रकारे. नंतर सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी खूप सिंपल चॅप्टर आहे. 8.1 डायग्राम एकदा क्वेश्चनमध्ये आलेली आहे. स्टेम सेल तर यामध्ये मी तुम्हाला सांगेन स्टेम सेलची डेफिनेशन पाठ करा, स्टेम सेलचे टाइप पाठ करा आणि यूज ऑफ स्टेम सेल पाठ करा. यावर्षी एक्झाममध्ये तुम्हाला खूप जास्त पॉसिबिलिटी आहे येण्याची, तर येऊ शकतो तुम्हाला स्टेम सेल. तसेच हे फ्लो चार्ट आहे 8.2 तो करा. नंतर 8.3 स्टेम सेल अँड थेरपी हे पण लक्षात ठेवा डायग्राम. त्यानंतर ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. आता कोणते ऑर्गन डोनेट करू शकतात किंवा कोणते नाही करू शकत. म्हणजेच लाईफ म्हणजे एखादा व्यक्ती जिवंत असताना कोणतं ऑर्गन डोनेट करू शकतो आणि मृत्यूनंतर कोणते डोनेट करू शकतो यासाठी आहेत, तर ते लक्षात ठेवा. नंतर बायोटेक्नॉलॉजी आहे. बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन पाठ करा. बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड्स फॉलोइंग मेन एरियाज हे पण लक्षात ठेवा आणि बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी तसेच कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी हे पॉईंट्स. तर मी तुम्हाला आतापर्यंत स्टेम सेलचे टाइप्स आणि स्टेम सेलचे यूज सांगितले. तसेच आता बायोटेक्नॉलॉजी, बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि कमर्शियल यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी खूप वेळा मल्टिपल वेळा आलेला आहे. तर यावर्षी तुम्हाला एक तर स्टेम सेलवर क्वेश्चन येईल किंवा बायोटेक्नॉलॉजीवर क्वेश्चन येईल. पण या दोन्ही पॉईंटपैकी एका पॉईंटवर क्वेश्चन यावर्षी येणार आहे म्हणजे येणार आहे. त्या बायो कमर्शियल युजेसमध्ये क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, हायब्रिड सीड्स, जीएमओ, बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, गोल्डन राईस, हर्बिसाइड टॉलरंट प्लांट, बायो फर्टिलायझर. तर बायो फर्टिलायझरमध्ये कोणते ऑर्गॅनिझम आहेत, मायक्रोब्स आहेत ते लक्षात ठेवा. रायझोबियम, अझोबॅक्टर, नोस्टॅक है ना. ॲनिमल हजबंडरीवर क्वेश्चन नाहीये कधी. ह्युमन वेल्थ, वॅक्सिन आणि व्हॅक्सिनेशन याच्यावर तुम्हाला हा जो फ्लो चार्ट दिला ट्रान्सजेनिक पोटॅटोज, की पोटॅटोज इडिबल व्हॅक्सिनसाठी यूज करतात, तर हा फ्लो चार्ट आलेला आहे एक्झाममध्ये. नंतर ट्रीटमेंट इंटरफेरॉन, जीन थेरपी, क्लोनिंग, रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग, थेरपॅटिक क्लोनिंग म्हणजे उपचारासाठी. तर इथं एक ब्लू चार्ट दिलेला. तर आपल्या इथं हा जो चार्ट दिलेला आहे यामध्ये काय दिलेलं आहे, सी द प्रोटीन प्रोड्यूस बाय बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी आपण प्रोटीन प्रोड्यूस करतो आणि नेम ऑफ द डिसीज दे आर यूज अगेन्स्ट, म्हणजे जे डिसीज आहे त्याच्या आपण अगेन्स्ट यूज करतो. इन्सुलिन कशासाठी, डायबिटीजच्या अगेन्स्ट. सोमॅटोस्टॅनिन डॉर्फिझमसाठी, इरिथ्रोपोएटिन ॲनिमियासाठी, फॅक्टर 8 हिमोफिलियासाठी, इंटरल्युकिन कॅन्सरसाठी आणि इंटरफेरॉन व्हायरल इन्फेक्शनसाठी. तर 2, 5, 5th आणि 6th खूप म्हणजे कन्फ्युजिंग आहे. इंटरल्युकिन्स कॅन्सर आणि इंटरफेरॉन व्हायरल इन्फेक्शन. तुम्ही यामधलं एक लक्षात ठेवा, इंटरल्युकिन कॅन्सरसाठी आहे, मग इंटरफेरॉन आले तुम्ही व्हायरल इन्फेक्शन लिहू शकता. पण खूप इम्पॉर्टंट आहे, कोरिलेशन मध्ये येतं आपल्याला. इंडस्ट्रियल प्रोडक्ट, वाईट बायोटेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी. नेक्स्ट आहे आपल्याला इथं काही दिलेले आहेत बघा, बायोरेमिडिएशन वगैरे, टेरिस विटाटा, सिडोमोनास. तर हे इम्पॉर्टंट आहे. फूड बायोटेक्नॉलॉजी, डीएनए फिंगरप्रिंटिंग पण इम्पॉर्टंट आहे. नंतर ग्रीन रिव्हॉल्युशन वगैरे यावर रेली क्वेश्चन विचारलेले आहेत. तसेच इथे एक नील क्रांती मिशन दिलेलं आहे आपल्याला, नील क्रांती मिशन 2016. तर यावर क्वेश्चन खूप वेळा आलेले आहेत. फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड्स, ऑर्गॅनिक फर्टिलायझर, एपिकल्चर, कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स. तर अशा प्रकारे तसेच हा फ्लो चार्ट दिला यूज ऑफ स्टेम सेल्स, तर लक्षात ठेवा. आणि हे सगळे जे कोरिलेशन दिले तुम्हाला 8 क्वेश्चनमध्ये तो करा. तर जनरली हे तुम्हाला रिपीट होऊ शकतात. नंतर मिनिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे. नंतर 9 चॅप्टर आहे सोशल हेल्थ. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि खूप सिंपल चॅप्टर आहे. 9 आणि 10 खूप चॅप्टर सिंपल आहेत. एक 6 मार्कला आहे आणि एक 5 मार्कला आहे. तर यामध्ये तुम्ही तुमच्या मनाच्या गोष्टी पण लिहू शकता. सोशल हेल्थ, फॅक्टर अफेक्टिंग सोशल हेल्थ फ्लो चार्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मेंटल ट्रेस, बरोबर, फॅक्टर डिस्टर्बिंग सोशल हेल्थ कोणकोणते आहेत, मेंटल ट्रेस कशामुळे होतो, काय होऊ शकतो, ॲडिक्शन आहे, क्रॉनिक डिसीज म्हणजे लॉंग ड्युरेशनचे जे डिसीज आहेत. ही 9.4 ची डायग्राम आहे, ती पण एक्झाममध्ये आलेली आहे. 9.5 डिफरंट सिच्युएशन, ही पण डायग्राम एका एक्झाममध्ये आलेली आहे. तसेच 9.6 प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, सेल्फी ऑन रोड, ह्याला आपण सेल्फी साईड म्हणतो, ही पण डायग्राम आलेली आहे. नंतर तुम्हाला सायबर क्राईम्स आहे, यावर पण यावर डायग्राम 9.9 मधली एक डायग्राम आहे ती आलेली आहे. याच्यानंतर ट्रेस मॅनेजमेंट. आता ट्रेस मॅनेजमेंटमध्ये तुम्ही काहीही लिहू शकता. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, फिरणं, बोलणं, जे आवडतं ते खाणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. लॅपटॉप क्लब जॉइन करू शकता. हे तुम्ही मनानं पण लिहू शकता यामध्ये. तर ट्रेस मॅनेजमेंटमध्ये तुम्ही मनानं लिहू शकता तुमचं मनाचं. असं काही नाही पुस्तकातलं लिहावं. रेग्युलर एक्सरसाइजिंग, मेसेजिंग, व्हिजिटिंग स्पा हे सगळं दिलेलं आहे. इथं सलाम फाउंडेशनचं दिलेलं आहे. तर यावर क्वेश्चन येत नाही, रिअरली क्वेश्चन येतो. तर अशा प्रकारे फॅक्टर अफेक्टिंग सोशल हेल्थ 3 इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल हेल्थ, तसेच सायबर क्राईम आणि ट्रेस मॅनेजमेंट, हे 3 टॉपिक आहेत, 3 पॉईंट आहेत. या पॉईंटवर तुम्हाला क्वेश्चन येणार यावर्षी. त्याच्यानंतर लास्टचा चॅप्टर आहे डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन पाठ करा. तसेच हे जे फोटो दिलेला आहे तुम्हाला, तर हे फोटो एक्झाममध्ये खूप वेळा आलेले आहेत. फ्लूडचा आहे, रेल्वे ॲक्सिडेंटचा आहे. नंतर टाइप्स ऑफ डिझास्टर खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हे एक्झाममध्ये विचारतात, हे तुम्हाला पाठ करणं आहे म्हणजे करणं आहे. त्यानंतर इफेक्ट ऑफ डिझास्टर, प्रत्येक डिझास्टरचे इफेक्ट तुम्ही मनानं पण लिहू शकता. आता पूर आल्यानंतर काय होते आपल्याला माहिती आहे, ब्रिज कोलॅप्स होणार, लोकांच्या घरात पाणी जाणार, या सगळ्या गोष्टी लिहून टाकायच्या, बरोबर.
नंतर डिझास्टर हा फ्लो चार्ट करून घ्या. नंतर आहे नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर, तर हे आलेलं नाहीये आतापर्यंत. नंतर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हे खूप वेळा रिपीट झालेला आहे क्वेश्चन, तो पाठ करा. नंतर प्री डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काय केलं पाहिजे आपण ते पण आलेलं आहे. नंतर हे मेन एस्पेक्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हे आलेलं नाहीये तुम्हाला. नंतर स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप सिंपल आहे. कंट्री लेवलला चेअरमॅन कोण आहे? प्राईम मिनिस्टर. स्टेट लेवलला चीफ मिनिस्टर. डिस्ट्रिक्ट लेवलला कलेक्टर. तालुका लेवलला तहसीलदार. विलेज लेवलला सरपंच. नंतर डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे, हे पण लक्षात ठेवा. डिस्ट्रिक्ट वाईज कंट्रोल युनिट असतात, ते लक्षात ठेवा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मागच्या वेळेस तुम्हाला लॉंग फॉर्म विचारला होता, यावेळेस तुम्हाला युनेस्कोचा विचारू शकतात किंवा युनायटेड नेशन डिझास्टर रिलीफ ऑर्गनायझेशनचा विचारू शकतात. तसेच हू डज व्हॉट हा पॅसेज आलेला आहे एकदा एक्झाममध्ये, तो पण करून घ्या. नंतर फर्स्ट एड आणि इमर्जन्सी ऍक्शन, तर हे व्हेरियस डिझास्टर आहेत, तर याच्या डायग्राम आहेत तुम्हाला एक्झाममध्ये आलेले आहेत इथून मागं. तसेच व्हेरियस ऍक्टिव्हिटी पेशंट लिफ्टिंगसाठी आहे. नंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड इम्पॉर्टंट आहे, पाठ करून घ्या. फर्स्ट एडची डेफिनेशन पाठ करा आणि फर्स्ट एडमध्ये किती कॉम्पोनंट असतात, तर हे आपण प्रॅक्टिकली क्लासमध्ये घेतलेलंच आहे, मी तुम्हाला दाखवलेलं आहे सगळं. तर ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या, पाठ ठेवा किंवा मनाने तुम्ही आठवून पण लिहू शकता. खूप सिंपल आहे. फर्स्ट एडची डेफिनेशन, नंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड आणि नेसेसरी मटेरियल इन फर्स्ट एड बॉक्स. नंतर आहे मॉकड्रिलवर पण क्वेश्चन आलेले आहेत. ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉकड्रिल इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे तसेच तुम्हाला एक्सरसाइजमध्ये हे दिलेलं आहे बघा, भांडण घालतात मुलं, गॅस लीक झालेला आहे, पूर आलेला आहे, तसेच चक्रीवादळ आहे, हे पण तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं. अशा प्रकारे प्रत्येक जे 10 चॅप्टर आहेत, प्रत्येक चॅप्टर वाईज चॅप्टर मी तुम्हाला काय केले, इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठून येतात, कसे येतात, काय येऊ शकतात हे सांगितलं आहे. व्यवस्थित करा. तुमचा वर्षभर खूप छान प्रकारे अभ्यास झालेला आहे. आपण टेस्ट पण सगळे घेतलेले आहेत आणि तुम्ही खूप छान प्रकारे पेपर सोडणार आहे. टेन्शन घेऊ नका, बिंदास पेपर सोडा आणि सायन्स पार्ट 2 च्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक.